सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझे प्रियजनांना आणि जितके माझे व्ह्यूअर्स आहे सर्वांना सलाम जय ख्रिस्त। आणि ही सुंदरशी पहाट परमेश्वराने तुम्हाला मला दाखवलेली आहे, त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची स्तुती त्याची आराधना करत त्याच्या अंगणात त्याच्या द्वारात आपण प्रवेश करूया, त्याची स्तुती त्याची आराधना करत त्याला धन्यवाद देऊया आणि त्याच्या सुंदरशा जिवंत वचनाकडे आपण वळूया प्रियजनांनो। जुना करार मध्ये यहोशुआ संदेशाच्या द्वारे सुंदरसं वचन परमेश्वराने दिलं। ते वचन माझ्या हृदयांतकरणाला स्पर्श झाला आणि ते वचन मला परमेश्वराने म्हटले तू शेअर कर, म्हणून मी तुम्हाला आज हे सुसमाचार घेऊन आले प्रियजनांनो। जुना करार यहोशुआ संदेशाच्या द्वारे दिलेलं सुंदरसं वचन आहे, 24वा अध्याय आणि त्यातील 15वं वचन। सुंदरसं वचन आहे प्रियजनांनो, तुमच्या समोर वाचून दाखवू इच्छिते। परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा। हे बघा, यहोशुआ संदेश आहे आणि तो इस्राईल लोकांना सांगत आहे की तुम्ही आजच ठरवा, तुमचा वैयक्तिक निर्णय तुम्ही आजच घ्या। कोणता निर्णय? की तुम्ही कोणाची सेवा करणार, तुम्ही कोणाची सेवा करणार। महानदी पलीकडले तुमच्या पूर्वजनांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची। प्रश्नचिन्ह आहे की तुम्ही त्या मूर्ती जे तुम्ही बनवले आणि त्याची तुम्ही उपासना करणार, ज्याला तुम्ही बनवले मातीनं, तांब्यानं, पितळनं, सोन्यानं, काय कशा पण यांनी बनवले, त्या देवांची तुम्ही उपासना करणार का अमोरांचे देवांची उपासना करणार। ज्या देशामध्ये ते आले, अमोरी लोक राहत होते, त्या अमोरी लोकांचं पण देव होते, ते देखील स्टॅच्यू म्हणजे आयडल वर्शिप, मूर्तीपूजा करत होते, तर त्यांची तुम्ही सेवा करणार, असा मोठा प्रश्नचिन्ह केलेला आहे प्रियजनांनो। तर त्याच्यानंतर मग यहोशुआ तो सांगत आहे तो काय करणार। आता तुम्ही काय करणार तुम्ही ते ठरवा। तो काय म्हणतो इस्रायल लोकांना, तुम्ही काय करणार आहे तुम्ही ते ठरवा, परंतु मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार। किती मोठा निर्णय प्रियजनांनो, है ना। आज तुम्हाला मला देखील हा प्रश्नचिन्ह आहे की तुम्ही कोणाची सेवा करता। आज तुम्ही कोणाची सेवा करणार? पैशांचा, पगार, पैसा हेच आपलं जीवन नाहीये प्रियजनांनो। मेहनत तर करायची, आपल्याला सर्वांना मेहनत करायची आहे, सर्वांना काम करायचं आहे, परंतु त्यामध्ये तुम्ही कोणाची आठवण करणार हे आज प्रश्नचिन्ह आहे। तुम्ही कोणाची सेवा करता, तुम्ही। आज इस्राईल लोकांना यहोशुआ संदेष्टा म्हणत आहे, तुम्ही आज ठरवा, तुम्ही कोणाची सेवा करणार। ज्या देशात तुम्ही जिथे राहतात, मिस्री देशातले लोक जे होते त्या देवतांची तुम्ही पूजा करणार, त्या देवतांना तुम्ही मानणार का अमोऱ्यांच्या देवांना तुम्ही मानणार का जो यहोवा परमेश्वर, परात्पर परमेश्वर, यहोवा स्वर्गीय पिता परमेश्वर याची तुम्ही सेवा करणार? मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि तो स्वतः वैयक्तिक रीतीने म्हणतो, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार। प्रियजनांनो, अशा रीतीने तुम्ही सर्वजण माझ्या संगती म्हणा बरं, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार। प्रियजनांनो, केवढा आनंद होतो प्रियजनांनो, कारण आपला देव हा खरा जिवंत देव आहे, खरा जिवंत देव आहे। तो मूर्ती नाही, तो दगड नाही त्याच्यावरती आपण कोरतो, तो कोरीव मूर्ती नाही प्रियजनांनो, तो खरा जिवंत देव आहे। ज्या देवाने तुम्हाला मला त्याच्या हाताने बनवले, त्याच्या पवित्र हाताने त्याने बनवले आणि त्याच्या जीवनाचा श्वास त्यांनी माझ्या
तुमच्या नाकपुड्यात फुंकला आणि तेव्हा मी आणि तुम्ही जीवधारी झालो प्रियजनांनो. आणि जीवधारी होणं म्हणजे तेव्हा आपण जिवंत झालो. तेव्हा आपण जिवंत झालो आणि आपण पाहायला, अरे कोण आहे, कोणी मला बोलवलं, अरे हा तर माझा स्वामी आहे, हा तर माझा मालक आहे ना. हा माझा स्वामी, ज्यांनी मला घडवलं तो माझा स्वामी आहे, तो माझा बॉस आहे, तो माझा मालक आहे. हा माझा देव आहे, यांनी मला बोलवले ना. हा माझा देव, हा माझा उत्पन्न करताय, हा माझा निर्माण करताय, हा माझा प्रभू आहे. आणि त्याच्या जीवनाचा श्वास म्हणजे येशू. येशूचा श्वास मी आणि तुम्ही आणि सर्व जगातील प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीवधारी मनुष्य तो त्याचा श्वास घेत आहे. भले तो मानो, तो ओळखो ना ओळखो, त्याचा DNA तुमच्यात आणि माझ्यात आहे. तर तुम्ही किती त्याच्यापासून दूर जाणार, जाऊ पाहणार, येशूच्या पासून दूर पळू पाहणार, तो प्रभू येशू मसीह तुम्हाला मला तो दूर जाऊ देणार नाही. आपण जरी दूर पळू पाहणार, मी जातो मला नाही, प्रभू येशूला मी मानत नाही, प्रभू येशू मसीहची मी प्रार्थना नाही करणार, प्रभू येशूची मला गरज नाही, असे म्हणणारे पण पुष्कळ आहेत. परंतु तो तुम्हाला बरोबर शोधून काढेल. आपण म्हणतो आपण त्याला शोधतो, कोण खरा आहे आपण परंतु तसं नाही, आपण नाही शोधत त्याला, तोच आपल्याला शोधतो प्रियजनांनो. कारण हे पण काम आपल्याकडून नाही होणार. आपण बिग झिरो, काहीच नाही आपल्याकडे शक्ती नाही, ज्ञान नाही, बुद्धी नाही, काही सामर्थ्य नाही आपल्यात. हे सर्व तो जाणतो आणि म्हणून त्याने आपल्याला त्याचा सामर्थ्याने आपल्याला बनवलं आणि त्याच्या जीवनाचा श्वास फुकला, त्याचं लेकरू म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले प्रियजनांनो. आणि म्हणून यहोशुआ म्हणतो, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. मी आणि माझे घराणे, जसं मी आज म्हणते, मी आणि माझा सॅमसन तर परमेश्वराची सेवा करणार. प्रियजनांनो, हा आपला वैयक्तिक निर्णय, आपला पर्सनल निर्णय, तो आपल्याला आज ठरवायचा आहे, आज घ्यायचा आहे. जसं लग्नाच्या बाबतीत आपण निर्णय घेतो ना, जेव्हा आपण तरुण होतो, आपल्या लग्नाचं वय होते, तेव्हा आपण वैयक्तिक रीतीने आपण निर्णय घेतो की आज मी निर्णय घेते की या व्यक्तीसोबत मला लग्न करायचं आहे, है ना, आपला जीवनसाथी याला मला बनवायचं आहे. तर तसा आज तुम्ही आणि मी कोणत्या देवाला मानणार, कोणता देव तुम्ही निवडणार, है ना प्रियजनांनो. मनुष्य निवडतो, बघा, मनुष्य निवडतो कोणत्या देवाची पूजा करायची, परंतु तुम्हाला मला त्याने निवडलं आहे, जिवंत देवाने. त्यांनी जिवंत देव, जो सर्व शक्तिमान, सर्व समर्थवान, जो ज्याला सर्व काही संभव आहे, तिने तुम्हाला आणि मला निवडलेले आहे प्रियजनांनो. काय त्याला किती सलामी द्यावी तेवढा अधिक कमी केला, त्याला किती सॅल्यूट मारावे, किती त्याला सॅल्यूट करावे तेवढं त्याला कमी आहे प्रियजनांनो. कारण असा तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे, ईर्ष्यवान परमेश्वर आहे. तो माझ्यावर आणि तुमच्यावर इतकी प्रीती करतो की त्याची नो 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 मेजरमेंट नाहीये. इतकी ती अपार आणि आगाध आहे, असीमा आहे, त्याची सीमा नाही. तो इतकी अतोनात माझ्यावर आणि तुमच्यावर प्रीती करतो आणि त्याची प्रीती ही आगापी प्रीती आहे प्रियजनांनो. त्या प्रीतीमध्ये म्हणतो आपण मतलब नाहीये, ती प्रीती कंडिशन नाही, त्या प्रीतीला अनकंडिशनल लव, नो कंडिशन. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल, किती तुम्ही रोगाने असाल, किती तुम्ही घाण वागत असाल, किती तुम्ही दुष्कर्माने व्यभिचाराने भरलेले असाल, आज तुम्हाला आणि मला समय आहे. पश्चाताप करा, समय दिलेला आहे देवबापाने, याचा सदुपयोग करा प्रियजनांनो. पश्चाताप करा, लीन नम्र व्हा आणि प्रभू चरणी कबूल करा की मी पापी आहे, प्रभू मी पापी आहे आणि माझा तो स्वीकार कर. आणि तो तुम्हाला मला त्या उधळ्या पुत्राप्रमाणे जवळ घेईल, तुमचे माझे चुंबन घेईल, तो मुके घेईल,
कारण तो आपला स्वर्गीय पिता आहे, कारण तो आपला स्वर्गीय आब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार त्यांनी प्रभू येशूच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे त्यांनी तुम्हाला मला देऊन टाकला आहे. प्रियजनांनो, असा महान प्रीतीचा परमेश्वर आहे आणि तो तुम्हाला मला जवळ घेईल आणि आपले सर्व सर्व घाण त्याच्या पवित्र रक्ताने तो धुवून शुद्ध स्वच्छ करणार आणि आणि नवीन त्याचा नवीन जगा म्हणजे त्याला आपण ख्रिस्ताला आपण परिधान करू. प्रियजनांनो, असा तो महान स्वर्गीय परात्पर परमेश्वर आहे. सुपर 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 पॉवर ऑल मायटी गॉड आहे. प्रियजनांनो, तो तुमची आणि माझी वाट पाहत आहे, कधी माझा लेकरू माझ्या जवळ येणार. प्रियजनांनो, आपली पण तयारी, एक पाऊल, फक्त एक पाऊल, एक पाऊल, एक नजर, सिर्फ एक नजर उठाकर देख ले लहू की धारा, तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. सिर्फ एक नजर उठाकर देख ले लहू की धारा, तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. प्रियजनांनो, आज नको मला हे नाही मिळालं, मला गाडी नाही मिळाली, मला बंगला नाही मिळाला, मला फ्लॅट नाही मिळालं, मला घर नाही मिळालं, माझं लग्न नाही झालं, मला रोजगार नाही, असे म्हणत रडत आहेत. किती प्रार्थना करू मी थकले म्हणतात आणि देवाला दोष देतात, देवाला दोष देतात. प्रियजनांनो, कुरकुर करतात. जसे ते इस्राईल लोक होते, किती चमत्कार परमेश्वराने, किती युद्ध त्यांच्यासाठी तो लढला, तरी ते परमेश्वराला सोडून परमेश्वराच्या विरोधात कुरकुर करायला लागले. मला काय दिलं देवाने, माझी प्रार्थना ऐकली नाही, असं ते म्हणतात. प्रियजनांनो, कुठं तुमची प्रार्थना आहे, कुठं तुमचा विश्वास गेला. तुम्ही म्हणता मी 70 वर्षाची विश्वासू आहे, खरं 70-75 वर्षाची मी देवाला ओळखते, दान धर्म करते, हे नाही आहे. प्रियजनांनो, जो खऱ्या रीतीने येशू मसीहला ओळखतो तो व्यक्ती असा नाही बोलणार. प्रियजनांनो, म्हणून परमेश्वर म्हणतो, प्रभू येशू मसीह म्हणतात, मी जेव्हा येईल मला विश्वास आढळेल का. आज तुम्हाला मला त्याच्या विश्वासात वाढायचं आहे. जे काही तुम्हाला मला परमेश्वराने दिलेलं आहे, जे काही तुमच्या माझ्या हातात आज आहे, आज मला स्कूल आहे, आज मी सेंट झेवियर मध्ये आहे की मी म्युन्सिपाल्टीत आहे, कोणत्या पण स्थितीमध्ये आहे, कुठं पण तुम्ही आहात. प्रियजनांनो, प्रभूमध्ये आनंद करा, कारण त्याने दिलेला जो समय आहे आणि जे काय आपल्याला दिलेलं ते त्याने दिलेले आहे, त्याचा आनंद करा. प्रभूने तुम्हाला उपाशी ठेवलं का? प्रभू तुम्हाला उपाशी झोपवतो? प्रभू तुम्हाला कपडे देत नाही, तुम्हाला घर देत नाही. कुठं पण तुम्ही असाल, ज्या तुटक्या फाटक्या घरात तुम्ही आहात, ज्या कशात पण आहात तुम्ही, जे काही छोटंसं काम, झाडू मारण्याचं पण काम असो, ते परमेश्वराने तुम्हाला दिलं आहे. त्याचा मान करा, त्याचा सन्मान करा. आज तो समय आहे, ठरवा, मला प्रभू येशू मसीह लाभला आहे, माझा जिवंत देव मला लाभला आहे. सर्वात मोठं धन, सर्वात मोठी श्रीमंती, सर्वात मोठी दौलत, सर्वात मोठा खजाना मला लाभलेला आहे. आता मला या जगातल्या वस्तू त्याच्यासमोर, जसा प्रेषित पाऊल म्हणतो, केर आणि कचरा वाटतो. काय वाटतो? केर आणि कचरा. केर आणि कचऱ्याचा अर्थ काय प्रियजनांनो? डस्ट, ज्याला आपण कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये टाकतो, मोठ्या नाल्यात फेकून देतो, असा तो केर कचरा समजतो. म्हणजे जगातलं ज्ञान, तो किती ज्ञानी होता प्रियजनांनो, माहिती आहे तुम्हाला? प्रेषित पाऊल, जितके प्रेषित आहेत ना परमेश्वर प्रभू येशूने निवडलेले, सर्व प्रेषितांमध्ये तो जास्त शिकलेला ज्ञानी होता आणि त्याला पूर्ण
पूर्ण देवापाचं वचनाचं ज्ञान होतं. तो एक या म्हणजे एका मोठा अधिकारी सारखा तो होता प्रियजनांनो, परंतु त्याला नव्हतं माहीत प्रभू येशू कोण आहे. आणि तो मग ख्रिस्ती लोकांचा छळ करतो. परंतु जेव्हा प्रभू येशू मसीह त्याला लाभतो तेव्हा त्याची जिंदगी, तो शाऊल होता त्याला देवा पाऊल करून टाकतो आणि त्याला तो किती दुःख उचलतो. आणि तो सुयुद्ध लढले होतो. मी आज सुयुद्ध केलेलं आहे प्रभू येशू मसीहमध्ये. मी पूर्ण युद्ध करून त्याने देखील त्याचं जीवन समर्पित केलं प्रियजनांनो. रक्तसाक्षी होऊन त्यांनी प्राण दिला प्रियजन, रक्तसाक्षी. प्रियजनांनो, असा परमेश्वराचे हे अद्भुत कार्य आहे. तर आज तुम्हाला मला वैयक्तिक रीतीनं ठरवायचं आहे की मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. आम्हाला प्रभू येशू मिळवण्यासाठी आम्ही झटणार. त्याचे गुण, त्याचा स्वभाव मिळवण्यासाठी आम्ही झटणार. त्याच्या वचनात, त्याच्या प्रार्थनेत आम्हाला वाढायचंय. त्याच्या आध्यात्मिक जीवनात त्याच्या वचनाचा खजाना आम्हाला या तिजोरी, हृदय अंतःकरण याला तिजोरी समजायचं. तिजोरीमध्ये आपण कपाटाच्या तिजोरीत मौल्यवान वस्तू ठेवतो ना, पैसे, सोनं. तर सर्वात मोठं मौल्यवान वस्तू कोणती आपल्या शरीरातली? हृदयांतकरण. हृदयांतकरण हा जीवात्मा त्याचा आहे. तर या हृदयांतकरण जीवात्मेच्या तिजोरीमध्ये त्याचे वचनाचा साठा करून त्याचं मनन करू आणि ते मिळवण्यासाठी आपण झटूया प्रियजनांनो. म्हणजे आपण कसे राहू? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करू. पुन्हा मी म्हणेन, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करू. आणि मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.